जय शिवराय. नमस्कार सगळ्यांना. तर आज आहे गौरी आव्हान, तर त्याचीच तयारी आमची इथे चालू आहे. गौराईंना साड्या नेसवायचं, साडीचे ड्रॅपिंग वगैरे. तर ह्या वर्षी आम्ही नेसवणार आहोत गौराईंना कोल्हापूरच्या अंबाबाईच्या रूपातील गौराई आम्ही बसवणार आहोत. त्यासाठी इथे आमची साडी नेसवण्याची तयारी चालू आहे. सगळे मिळून इथे आम्ही कामाला लागलो होतो. तर चला बघा आता तुम्हाला पण आमच्या गौराईंचा लुक कसा वाटतो ते आम्हाला नक्की सांगा. तर तुम्ही बघू शकता आता मम्मी ते स्टँडला एक काठी बांधून घेणार आहे. तर आता तुम्ही इथे बघू शकता आता आपली दुसऱ्या साडीची ड्रॅपिंग झालेली आहे. मम्मीने आणखी ड्रॅप करतात आणि ते आपली पहिली साडी अशा प्रकारे रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त दिसते ते. दुसरी साडी सुद्धा तशीच मस्त दिसणार आहे. सो तुम्ही इथे आता कुंकवाचं पाणी करून घेतलं होतं आपल्याला ज्या गौराई आणायच्यात त्यांच्या पावलं उमटवण्यासाठी. आणि इथे गव्हाच्या राशीत अशा गौराई ठेवून घ्यायच्यात. त्यांच्या डोक्यावर आपल्याला पीस टाकायच्यात, दोघींच्या दोन. इथे आम्ही पूजेचं ताट बनवून घेतलंय. त्यासाठी ताटात साखर, धने, विड्याचं सामान, खाऊची पानं, अगरबत्ती, हळदी कुंकू आणि फुलं असं हे ताट बनवून घेतलंय. आणि हे असे आपल्याला यांच्या डोक्यावर पीस टाकून घ्यायचे. आणि इथं तांदळाचा ग्लास भरून ठेवलाय माप ओलांडण्यासाठी. त्यानंतर इथं स्नेहल काढते रांगोळी. बघूया आता तिची साधी सिंपलच रांगोळी काढणार आहे, कारण की आमच्या इथे खूप पाऊस चालू आहे. तुम्ही बघू शकता खाली सगळं ओलं आहे. साधी काढणार आहे आम्ही.
साड्या वगैरे तर सगळं आधीच तयारी करून ठेवली होती, पण आता जे आपण गौराया घरात घेतल्या त्यांचे आपल्याला मुकुट लावून घ्यायचे होते. त्याला असं काहीतरी कापड वगैरे गुंडाळून पॅक करून मग ते मुकुट त्यावर ठेवायचे आपल्याला, नाहीतर ते असं हालू नये यासाठी कापड लावून घ्यायचे आपल्याला पॅक करून, नाहीतर ते पडू शकतात. त्यासाठी व्यवस्थित पॅक करून घ्यायचे. इथे स्नेहल पण आम्हाला मदत करत होती. त्यानंतर ज्या बायका आल्या होत्या सगळ्या गौराया घरात घेण्यासाठी, आम्ही सगळ्यांनी मिळून गौरायांची ओटी भरून घेतली. सगळ्यांची ओटी भरून झाल्यानंतर इथे गौरायांना चहा वगैरे, चहा पाणी हे सगळं झाल्यानंतर इथे मग आपल्याला त्यांना दागिने सुद्धा घालून घ्यायचेत लगेच. इथे मी आता लगेच दागिने पण घालून घेते त्यांना. बघू शकता तुम्ही. हे बघा, आता असा आहे आमच्या गौरायांचा फायनल लुक. बाय. त्यानंतर आता इथे गौराई आल्यानंतर त्यांची पहिली आरती होती, तर इथे आम्ही गौराईंची आरती करून घेतली सगळ्यांनी. आणि इथे बघा आमचा समर्थ कसा मस्तपैकी आरतीचा आनंद घेत होता. त्याला असं आरती म्हटलं की खूप भारी वाटतं, खूप खुश होतो तो. तुम्ही बघू शकता. आरती झाल्यानंतर इथे जो आज भाजी भाकरीचा नैवेद्य असतो तो इथे मी नैवेद्य दाखवत होते. आज भाजी भाकरीचा नैवेद्य, तर इथे मी चला आता नैवेद्य दाखवून घेते. तर गाईज जस्ट आता आम्ही वरती आलो झोपण्यासाठी, कारण की आज आमची खूप धावपळ झाली आणि आम्ही सगळेच जण खूप दमलोय. आज गौरी आव्हान असल्यामुळे आमची खूप धावपळ झाली, खूप कामं होती आज आणि म्हणूनच आम्हाला दमायला झाले. सो आता आम्ही झोपणार आहोत. सर्वांना गुड नाईट. आणि तुम्हाला जर आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.